हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपला मेहंदी क्लासचा दिवस आहे 6वा आणि आज आपण बघणार आहोत लीव्स, त्यानंतर वाईन्स, त्यानंतर सर्कल, त्यानंतर शेडिंग। आज बरेच काही पार्ट्स आपण आजच्या याच्या बघणार आहोत, वेगवेगळे टॉपिक बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मग आज आपण आपला हा मेहंदीचा जो क्लास आहे त्याचा दिवस आहे 6वा। ह्या 6व्या दिवसामध्ये आज आपण लीव्स, वाईन्स, शेडिंग बरेचसे असे पार्ट्स बघणार आहोत। तर मग वाईन्स आणि लीव्स, सुरुवातीला आपण हा पार्ट घेऊया। त्यासाठी सुरुवातीला आपण इथे लीव्स काढूया। काय करायचं आहे, आपण जे पानांचा आकार काढतो हा झाला आपला पानाचा आकार। असं करून किंवा असं करून हा रॉंग आहे आणि हा आपला राईट आहे। त्यामुळे आपल्याला असंच पानांचा आकार काढायचा आहे। पानांचा आकार हा प्रत्येक लीव्हचा आकार थोडा वेगवेगळा असतो। आपण इथे हा थोडासा छोट्या साईजमध्ये बघितला आहे। त्यानंतर आपल्याला असा एक मोठा असा फुगीर करायचा आहे। तर मग हा आपण असं थोडासा इथे राऊंड घेऊन बाहेर आपण कर्व घेतला आहे आणि हाच याला आता आपल्याला अटॅच करायचा आहे। हा झाला एक पानाचा आकार। थोडंसं त्याला आउटलाईन केली की तो अजूनच छान दिसेल। हा झाला आपला एक पानाचा आकार। जर तुम्हाला हे असे येत नसतील तर मग काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला अशी एक हलकी लाईन मारून घ्यायची आहे। अशी एक हलकी लाईन मारायची, एक मिडलमध्ये अशी एक लाईन मारायची आणि त्याचा आपल्याला ट्रायंगल करायचा आहे। मग हा आपला ट्रायंगल झाला आहे ना, तर हा जो ट्रायंगल आहे तर इथून आपल्याला हाफ कर्व म्हणजे हाफ सर्कल आणि इथून आपल्याला हाफ सर्कल, हा झाला आपला पानाचा आकार। त्याचबरोबर आपण इथे सुद्धा असं, हा झाला आपला पानाचा आकार। हा ट्रायंगल काढला की सर्वात सोपी पद्धत येते। जोपर्यंत आपल्याला ट्रायंगल काढून आपण लीव्स काढणार नाही तोपर्यंत कधी कधी काय होतं, बाय चान्स आपला हात लवकर तिथे मूव्ह होत नाही, स्लिप होतं। त्यामुळे हीच पद्धत वापरायची आहे। अजून एक पद्धत तुम्हाला मी दाखवते इथे। त्यानंतर इथे सुद्धा मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि तो इथून असा घेऊन हा एक आपला पानाचा आकार झालेला आहे। मग याला काय करायचं, आता हा काढल्यानंतर याला एक लाईन अशी येणार, एकदम हलक्या हाताने ही लाईन अशी येणार। हा एक आपला पानाचा आकार झालेला आहे। त्यानंतर परत आपण इथे मग इथे काय करायचं आहे, आता इथे मोठा आपल्याला पानाचा आकार काढायचा आहे। आला आपला हाफ सर्कल घ्यायचा आहे, हा झाला। त्यानंतर हा झाला एक, आपल्याला इथे हा फुगीरच काढायचा आहे। मग याला काय करायचं, अशी एक एकदम हलकी लाईन इथे आपल्याला इथे घ्यायची आहे, इथे सुद्धा, इथे सुद्धा, आणि याला बाहेरून आतमध्ये
तिरक्या रेषा घ्यायच्या आहेत. काय करायचं आपल्याला इथे तिरक्या रेषा घ्यायच्या आहेत. फास्ट काढायचं नाही, शेडिंग करायची नाही. आपल्याला फक्त इथे ज्या पानांना रेषा दिसतात त्या रेषा आपल्याला इथे काढायच्या आहेत. आणि ह्या रेषा काढल्यानंतर इथे आपल्याला एक बोल्ड अशी लाईन करायची आहे, अशी. आणि याला सुद्धा आउटलाईन करून घ्यायची आहे. हा आपला एक पानाचा प्रकार झालेला आहे. त्यानंतर इथे सुद्धा आपण पानाचाच प्रकार बघणार आहोत. आत्ता इथे आपल्याला, तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही आधी पेन्सिलने इथे ड्रॉ करू शकताय. हा थोडासा मोठा झाला आहे आणि याला अटॅच केला आहे. हा आपला एक पानाचा प्रकार झालेला आहे. हा मोठ्या साईजमध्ये आहे. इथे आपल्याला 2 लाईन मारायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे आतमध्ये तिरक्या अशा लाईन घ्यायच्या आहेत. ह्या टाईपमध्ये. आणि ही 2 लाईन मारली ना, याला आपल्याला परत इथे फिलअप करायचं आहे, म्हणजे ती आपल्याला बोल्ड दिसेल. आणि यानंतर याला पूर्ण साईडनी आउटलाईन करायचं आहे, अशा पद्धतीने. याचमध्ये अजून एक भाग आपण बघूया पानांचा. तर हे काय करायचं आहे, इथे आपल्याला 2 लाईन काढायच्या आहेत, एकदम हलक्या. आणि ह्या 2 लाईन काढल्यानंतर याला इथे फिलअप करायचं आहे. ओके. आणि त्यानंतर याला आपल्याला पुन्हा आउटलाईन इथे करायची आहे. हा एक पानाचा प्रकार झालेला आहे. त्यानंतर आपण इथे हाफ कर्व घ्यायचा आहे आणि हा याला जॉईन करायचा आहे. त्यानंतर काय करायचं, इथून आपल्याला असा कर्व घ्यायचा आणि हा भाग इथे आपल्याला फुगीर करायचा आहे. हा आपला एक पानाचा भाग झालेला आहे. हा ॲक्च्युली मनी प्लांट झाला. हे आपले रेग्युलर प्लांट झालेले आहेत.
यामध्ये अजून एक आपण बघूया. मग यामध्ये हा एक पानाचा आकार असा झालेला आहे. काही पानांना पूर्ण फिलअप करायचं आहे. ज्यावेळेस आपण ब्रायडलची मेहंदी वगैरे काढतो त्यावेळेस अशा लिपचा तिथे उपयोग केला जातो. हा प्रकार आपला रॉंग आहे. हा असाच घ्यायचा आहे. हा असाच घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे एक लीव्स बघूया. अशा 2 लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि इथे काय करायचं, हा असं थोडासा इथे कव द्यायचा. त्यानंतर आत घ्यायची, आत नंतर परत उभी घ्यायची, परत बाहेर घ्यायची, परत आत घ्यायची, परत स्लांटमध्ये, परत बाहेर. ह्या सर्व लीव्सचा उपयोग आपल्याला फुल हँड्समध्ये केला जातो. त्यानंतर बॉर्डर जी असते ना त्या बॉर्डरमध्ये सुद्धा केला जातो. हा आपला झालेला आहे बनाना प्लांट. मग आपण इथे आज हे 3 प्रकारचे लीव्स बघितले आहेत. त्यानंतर आपण इथे बघणार आहोत वाईन. तर वाईनचं काय, अशी लाईन मारायची, आता हे आपल्या झालेले आहे. तिथे वाईनची लीव्स हे काढलेले आहे मी. आता इथे आपल्याला लीव्स काढायचे आहेत. तर मग काय करायचं, इथे सुरुवातीला थोडीशी लाईन घ्यायची, प्रेशर द्यायचं आणि सोडायचं. छोटीशी लाईन घ्यायची, प्रेशर द्यायचं आणि सोडायचं. इथे सुद्धा छोटीशी लाईन घ्यायची, प्रेशर द्यायचं आणि सोडायचं. त्यानंतर इथे सुद्धा प्रेशर द्यायचं, सोडायचं. छोटीशी दांडी काढायची, प्रेशर द्यायचं आणि सोडायचं. छोटीशी दांडी, प्रेशर द्यायचं आणि सोडायचं. ही झाली आपली इथे वाईन्स. वाईन्स म्हणजे हे जे वाईन्सचे लीव असतात ते ह्याच टाईपने असतात. त्यामध्ये आपण ड्रॉप्स पण बघूया. ड्रॉप्स म्हटलं तर हा ड्रॉप झाला. हा ड्रॉप झाला. आपला ही लीव्स झालेली आहे वाईन्समध्ये आणि ड्रॉपमध्ये. तर मग हे आपण आता सुरुवातीला आपण इथे लीव्स बघितले आहेत, 2 टाईपचे बघितले आहेत. याच्यामध्ये तुम्ही भरपूर प्रकार करू शकता. त्यानंतर इथे सुद्धा मी वेगळा प्रकार दाखवलेला आहे. इथे बनाना ट्री दाखवलेला आहे. इथे मनी प्लांटचा सुद्धा इथे मी एक लीव्स दाखवला. इथे बनाना ट्रीचा सुद्धा एक लीव्स दाखवला. आणि इथे आपले झाले आहेत वाईन्स ड्रॉप्समध्ये आणि ह्या प्रकारामध्ये. असे 2 प्रकारचे मी इथे वाईन्स दाखवले आहेत. त्यानंतर बघणार आहोत सर्कल. तर मग सर्कल हा आपण स्पायरलमध्ये बघितला की स्पायरलमध्ये हा बघितला आपण की सर्कल कसा काढायचा. हा स्पायरलचा झालेला आहे. पण आता आपल्याला मेन बघायचं आहे सर्कल. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, असा प्लस काढायचा आहे. मग सुरुवातीला इथे, मग इथे
अशा पद्धतीचा राऊंड घ्यायचा आहे. ही ट्रिक फक्त बिगनरसाठी आहे. त्यानंतर पुन्हा इथे एक राऊंड घेऊया आपण. ह्या प्रकारमध्ये. त्यानंतर आपल्याला राऊंडमध्ये एक प्रकार, हा जो सर्कल आहे तो बऱ्याचशा मेहंदीमध्ये काढला जातो. ॲक्च्युली त्याला आतून जी डिझाईन असते ती भरपूर मेहंदीच्या डिझाईनमध्ये येते, त्यामुळे मी हाही तुम्हाला एक दाखवते. इथे प्लसला इथे आपण सर्कल केलेला आहे, पण जनरली आपण फ्लावर्स काढतो तर काय करतो, इथे आपण डॉट्स असं काढतो, पण बऱ्याच डिझाईनमध्ये हाही शेप इथे काढला जातो स्क्वेअरमध्ये. आणि त्याला स्क्वेअर करून फिलिंग करायचं आहे, म्हणजे एक पॅच तयार होईल आपला. ह्या प्रकारमध्ये. मग हा प्रकार आपल्याला कुठल्याही मेहंदीमध्ये येतो. जर तुम्हाला फ्लावर शेप काढायचा असेल किंवा अजून ब्रायडलमध्ये सुद्धा येतो, जो बिग आपण एखादी डिझाईन वगैरे काढतो त्यामध्ये सुद्धा येतो. आता त्यानंतर आपण बघणार आहोत इथे शेडिंग. तर मग काय करायचं, शेडिंगचे हे सुद्धा खूप प्रकार आहेत. सुरुवातीला अशी लाईन मारायची, ही पद्धत झाली लाईन टू लाईन एकदम फेंटमध्ये, याला शेडिंग म्हणतात. आणि त्यानंतर याला डार्क करायचं. यामध्येच अजून शेडिंग आहे. याला डार्क करायचं. त्यानंतर ज्यावेळेस आपण राऊंड काढलेला आहे, राऊंडमध्ये तुम्ही चेसमध्ये भरा किंवा लाइनिंग्स काढा किंवा मग असे डॉट 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 डॉट, हे हा एक प्रकार झालेला आहे आपला शेडिंगचा. त्यानंतर हाही एक प्रकार शेडिंगचा आहे. हा सुद्धा एक प्रकार शेडिंगचा आहे. त्यानंतर बघा, इथे आपल्याला हलका हाताने नाही करायचं, लाईन टू लाईन घ्यायची आहे. हा सुद्धा एक शेडिंगचा प्रकार आहे. आणि नंतर त्याला इथे आपल्याला बोल्ड करायचं आहे. त्यानंतर परत झिगझॅगमध्ये. शेडिंग ही अशीच हलकीच असते, जी डार्क दिसणार नाही, जास्त फेंटसुद्धा दिसणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला इथे बोल्ड करायचा आहे. हा सुद्धा झाला आपला शेडिंगचा प्रकार. तर मग आज आपण इथे लीव्स बघितले आहेत. त्यानंतर डिफरंट टाईपमध्ये सुद्धा लीव्स बघितले आहेत. 2 पार्टमध्ये, 3 पार्टमध्ये इथे सुद्धा लीव्स बघितले आहेत. आणि इथे वाईन्स बघितले आहेत आपण. वाईन्स बघितले आहेत, ड्रॉप्समध्ये सुद्धा बघितले आहेत. आणि त्यानंतर आपण इथे सर्कल बघितला आहे. तर मग ही शेडिंग कुठे केली जाते, हा आणि कशी केली जाते याचा पार्ट आपण उद्या बघणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडलास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा.